आज छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकर काका मुळे आणि विश्वस्त समीर मुळे यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलंय। शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जाती अंताचा लढा यासह कृषी, सिंचन, औद्योगिक क्षेत्रातील विकासात्मक दृष्टी, त्यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक आहेत। छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरांना विरोध करून बंदी घातली। राजश्री शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं। पद्माकर मुळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की शिक्षण, सामाजिक न्याय, समता आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यामुळे शाहू महाराजांचे नाव भारतीय इतिहासात आदराने घेतलं जातं। शाहू महाराजांनी शिक्षण सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी अनेक धोरणे राबवली। समाजातील वंचित घटकांना शिक्षण आणि नोकरीत संधी मिळावी यासाठी त्यांनी आरक्षणाचा विचार प्रत्यक्षात आणला। सामाजिक समानता, स्त्री शिक्षण आणि लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांना राजश्री म्हणून ओळखलं जातं। आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत देशमुख, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर लता काळे, आयुर्वेद महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर जयश्री देशमुख, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर एम.बी. पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर जी.बी. डोंगरे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर एस.आर. डिकले, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अनिल तायडे, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख आदी उपस्थित होते।